नमस्कार. आज आपण टेन्सेस शिकणार आहोत. टेन्सेसचे 3 प्रकार असतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे तुम्हाला माहितीच आहे. आज आपण प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत, म्हणजेच वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. याचे आपण प्रकार व स्ट्रक्चर पाहणार आहोत. याचे 4 प्रकार आहेत. याचा आपल्याला वाक्य बनवताना ते उपयोग होतो. यासाठी तुम्ही याकडे लक्षपूर्वक पहा. आपण याचे प्रकार पाहणार आहोत, म्हणजे टाइप्स प्रकार पाहणार आहोत आणि स्ट्रक्चर पाहणार आहोत. म्हणजेच रचना. याचा पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट प्लस यस किंवा इयस प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरला दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरला तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतरला चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत. हे तुम्ही आणि स्ट्रक्चर आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि तुम्हाला इंग्रजी बोलताना तुम्हाला सोपे जाईल आणि याचा तुम्हाला उपयोग होईल. यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा आणि याचा उपयोग करा. तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.